मंद्रुप ग्रामदैवत मळशीदप्पा यात्रा निमित्त आज मोठी जंगी मैदान राजेश देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरकेरीचे महाराज अवधूतसिद्ध महाराज यांच्या हस्ते गदगी महाराज यांच्या हस्ते आज जंगी मैदान पार पडलेले आहे। विशाल बोंधू हरियाणा केसरी आणि गणेश जगताप उपमहाराष्ट्र केसरी यांच्यामध्ये 2 लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि त्यांचं कुस्ती बरोबर सुटलेलं आहे आणि आता फायनल झालेलं आहे। आता सर्वांनी आपलं निकाल झाले म्हणून सर्व मल्लाने आणि सर्व कुस्ती प्रेमी सर्व यात्रा कमिटी आपापण आपल्या घरी जाऊन निवास आपलं पुढचं कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे नाटक वगैरे त्या कार्यक्रम हजर आहे म्हणून एवढं विनंती आहे। आणि गदा निकाल झाल्याशिवाय कोणाला नाही 3 वर्ष सलग निकाल जो पैलवान मारताय त्याला गदा आहे आणि ते आता बरोबर सुटल्यामुळं गदा कोणालाही नाही आहे। काही वैयक्तिक बक्षीस होते मामा राधा ज्वेलर्स कडून त्यांचे बक्षीस कसं वाटप करणार ते त्यांचे बक्षीस कसं आहे राधा ज्वेलर्स असतात त्यांचा निकाल झाल्यावर असतात ते बक्षीस हे आणि जे आता ठेवलेले आहेत त्यांना इनाम 2 लाख ते विभागून द्यायला देवस्थान यात्रेतील आजचा हा आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम कुस्त्यांचा त्याचं अध्यक्षस्थान पदसिद्ध अध्यक्ष मीच असतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते आरकेरी मठाचे अवधूतसिद्ध महाराज आणि सालाबादप्रमाणे वर्षानुवर्षे ह्या कुस्त्याचे संयोजक आपल्या गावचे लाडके तुळशीदास मामा मेत्रे यशस्वीरित्या पार पडतात। आजही त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून कुस्त्यात भव्य दिव्य हे रणांगणात म्हणायचं त्यांनी आज ठेवलं होतं आणि ह्या निमित्तानं त्यांनी शेवटची कुस्ती 2 लाख किमतीची हरियाणा केसरी आणि महाराष्ट्र केसरी अशा 2 प्रचंड मल्ल यांच्यामध्ये त्यांनी ठेवली होती। ती कुस्ती दुर्दैवाने म्हणा किंवा एकमेकांच्या थोडीशी मल्ल असल्यामुळे म्हणा ती जोडीच सुटली गेली। त्यामुळं विजयी आमचे जे गावचे सराफ आहेत रणेकर सराफ त्यांनी जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षिसावर अशी असते की जो पण निकाल होत नाही तो पण बक्षीस कोणाला देण्यात येत नाही। त्यामुळं आज काय आम्ही त्याला बक्षीस देऊ शकत नाही। पुढच्या वर्षी जे असेल ते निर्णय पंच कमिटी घेण्यात येईल। आज या ठिकाणी सर्व लोकांनी पत्रकार लोकांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं, पोलीस प्रशासनाने आपलं सहकार्य केलं, कुस्ती प्रेमीने आणि भक्त लोकांनी पंच कमिटीला आणि आमच्या गोष्टी मित्रांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। तिथून पुढे